नमस्कार. सागा क्रिएशन्स हे जीवन कौशल्य विकसित कार्यक्रमांची निर्मिती करते. त्यातलाच पहिला सेगमेंट म्हणजे मुलाखतींची शृंखला द रोड टेकन करिअर पाथ. या आजच्या मुलाखतीमध्ये आज आपण भेटणार आहोत श्रीयुत सयाजी अण्णासो झुंजार यांना. सयाजी झुंजार हे लाईफस्टाईल सर्व्हिसेसच्या आंत्रप्रिनर म्हणून यशस्वी झालेले उद्योजक आहेत. 12 बलुतेदारीतून आलेली जी काही पारंपरिक व्यवसाय आहेत त्याचं आंत्रप्रिनर म्हणून त्याचं निर्मिती करणं किंवा आंत्रप्रिनर म्हणून त्याची एक उभारणं हे एक फार मोठं कौशल्य आहे. त्याच्याविषयी आज आपण त्यांच्याबरोबर बोलणार आहोत. पारंपरिक व्यवसायाचा यशस्वी उद्योजक सयाजी झुंजार. नमस्कार सयाजी. नमस्कार. आज आपण तुमच्याशी तुमच्या बलुतेदारी पद्धतीतून आलेल्या पारंपरिक व्यवसाय ते आज एक यशस्वी आंत्रप्रिनर असा जो तुमचा प्रवास आहे त्याविषयी बोलायचंय. तर त्या विषयी बोलताना मला पहिल्यांदा जाणून घ्यायला आवडेल तुमची फॅमिली बॅकग्राऊंड, तुमचं कौटुंबिक वातावरण आणि त्यातून तुम्ही स्वतःला कसे घडवत गेला तर ते आपण जाणून घ्यायचंय. तर तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल. सागा क्रिएशन निर्मित रोड टेकन करिअर पाथ या तुमच्या प्रोग्राम मध्ये मला तुम्ही इन्व्हाइट केले, बोलवले, त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. खरं तर तुमचा जो पहिला प्रश्न आला तो माझा फॅमिली बॅकग्राऊंड आणि 12 बलुतेदारी या अनुषंगानं सांगायचं झालं तर सर्वसाधारण 1975चा वगैरे का, कारण जन्म 68चा आणि मग ग्रामीण भागातलं जे गावगाड्यातलं जीवन होतं त्या जीवनामध्ये लोकांनी आपल्या व्यवसायामध्ये काय करावं, कसं करावं, एक पारंपरिक बाज ठरलेला होता की नाभिकानं नाभिकाचं काम करावं, सुतारानं सुताराचं काम करावं, लोहारानं लोहाराचं काम करावं आणि ही सगळी बलुते एकमेकावर अवलंबून असायचे. म्हणजे कधी कधी काय व्हायचं की असं काही समुदायाकडून या लोकांच्यावर अन्याय केला जातोय काय, हे असं का की आपल्याला पण असं काहीतरी वेगळं करता येणार नाही का, असं सतत वाटत राहायचं. पण मन लहान, आपण लहान. समजा मोठ्या लोकांना सांगायला गेलो, आजोबा होते सगळे असे 3-4 तेच व्यवसाय करायचे आणि आजोबांचे भाऊ. विषय असा होता की त्यावेळेला ती पद्धतच अशी होती, जे आमचं राहतं घर असायचं त्याच्या बाजूला असा चौरा असायचा, त्याच्यावरती बसायचं आणि समोर येणारी लोक समोर मांडी घालून बसायचे आणि मग ते केस कापणं, दाढी करणं, नखं काढणं हे सगळे प्रकार चालायचे. म्हणजे हे मी नेहमी बघायचो की ती दररोज येणारी काही मंडळी. त्यात पैसे मिळायचे नाही, पैशाचा प्रश्न नव्हता. मग ते कसं एक्सचेंज असायचं. हा, त्याला आपण रोटी भेटीचे व्यवहार म्हणू शकतोय. कारण विषय असा होता की गावामध्ये असणाऱ्या श्रीमंत, सावकार, शेतकरी या लोकांनी या 12 बलुतेदारांना धान्याच्या रूपानं हे द्यायचं. तुम्हाला वर्षभर किती धान्य लागतं, मोबदला. वर्षभर किती धान्य लागतंय तर समजा 1 पोतं ज्वारी लागते, काही भात लागतायत, तर तेवढं ते दिलं जायचं आणि तेवढ्यावर त्यांनी त्याची गुजराण करायची. पण एक गोष्ट नक्की चांगली तुम्ही सगळं बघितलेलं आहे, नक्की बघितलं, लहानपणापासून बघितलं. त्यामधली एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, त्यावेळेला देणाऱ्या माणसाचं मन सुद्धा फार मोठं होतं. म्हणजे आज त्याला एक कमर्शियल झोन आला, पण त्यावेळेला असं होतं की शेतकऱ्याच्या खळ्यावरती धान्य पिकलं जायचं, त्याची रास असायची धान्याची आणि त्यावेळेला हे 12 बलुतेदार त्या राशीच्या कडेला असायचे आणि प्रत्येकाचा वाटा सीधा त्या सगळ्यांना दिला जायचा आणि त्यानंतर धान्याची पोती भरली जायची गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याकडून. हा, प्रत्येक शेतकऱ्याकडून. कसं कुळाचं वाटप असायचं ना, की समजा गावात नाभिकाची 4 घर आहेत तर 4 घराकडे गाव डिवायडेशन केलं असायचं. गावातली जेवढी घर आहे तुम्ही प्रत्येकाला वाटून दिली असायची. पर्टाच्या बाबतीत पण तसंच असायचं, सांबाराच्या बाबतीत पण तसंच असायचं. लोहार काम करणाऱ्या लोहाराकडे ती ठराविक घरं असायची. असं प्रत्येकाकडे त्याचं वर्गीकरण होतं आणि मग तशा पद्धतीनं तेवढं धान्य यायचं घरी, तेवढं धान्य यायचं. धान्य म्हणजेच गुजराण. अगदी मला सांगायला तुम्हाला यावरती आवर्जून सांगायचा एक प्रसंग असा आहे. माझं लग्न ठरलं 1994ला माझं लग्न झालं. त्यावेळेला माझ्या गावात असणाऱ्या आमची जी कुळं होती त्याला आपण बैत्याचं कुळ म्हणतो, त्या बैतेच्या कुळाने माझ्या वडिलांना सांगितलं की आमच्याकडून एक पोतं खपली गहू घेऊन जा लग्नासाठी. हा, खपली गव्हाची किंमत आपण बघतोय, पण त्यावेळेला त्या लोकांनी सांगितलं की माझ्याकडून 1 पोतं खपली गहू घेऊन जा.
दुसऱ्या एका कुळानं, असं 3 लोकांनी खपली गव्हाची 3 पोती दिली, लग्नासाठी त्याची सोजी पाडली गेली. त्याच्या पुढे जाऊन त्या लोकांनी परत काय केलं, घरी त्या दिवशी निर्माण होणारं सगळं जे दूध होतं ते दूध आमच्या घरी पाठवून दिलं. 5-25 लिटर 5-25 लिटर. म्हणजे ती तुमच्या लग्नासाठी आलेली भेट होती. भेट म्हणजे मी म्हणलं ना, तो जो मोठेपणा होता त्या लोकांचा, देतांचा, तो फार मोठा होता. अगदी झाडाला लागलेला आंबा सुद्धा समजा एक 100 आंबे पिकले तर त्यातलं 2 आंबे का विना आपल्या कुळाला जायला पाहिजे, ही भावना त्या शेतकऱ्यांच्याकडे त्या लोकांच्याकडे त्यावेळेला होती. पण ती पद्धत आता योग्य असं वाटतंय का आत्ताच्या काळामध्ये? हा जो जीवनक्रम बदलला त्यामध्ये निश्चितपणे योग्य नाही. त्याचं कारण असं आहे की माणसाच्या गरजा वाढल्या, त्या गरजेनुसार लाईफस्टाईल बदलली. आणि मग मला पण असं वाटायला लागलं की अरे माझ्या मुलाबाळांनी चांगलं वागायला पाहिजे, चांगलं राहायला पाहिजे, पोत्यावर कसं बसायचं, नाही राहायचं पण आलेली पोती तेवढीच कशी वापरायची, नाही वापरू शकत नाही. त्यामुळे मग त्या हिशोबाने ते बदलत गेलं सगळं. आणि तो बदल स्वीकारत 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 व्यावसायिक बदल झाले. दुर्दैवानं एक असं पण सांगता येईल मला, काही लोक थोडेसे इगोइस्ट होते त्या काळात. तर त्या लोकांना काय हे असायचं की अरे ही लोक म्हणजे असं फार कमी समजलं जायचं. तो दुर्दैवी प्रकार होता. हो नक्की नक्की घेतला तो दुर्दैवी जातीच्या उतरंडीचा अनुभव. मग काय व्हायचं की कुठंतरी बाजूला थोडीशी भांडी ठेवली असायची, त्यातली ताटवाटी घ्यायची, मग त्यामध्ये वाढलं जायचं, परत ती स्वच्छ करायची आणि आहे तशी ठेवायची. हे कुठंतरी मनाला थोडंसं टोचायचं. बरं दुसरं काय, अगदी हे माणसांच्या बाबतीत झालं. जे शेतकरी होते त्यांच्या प्रत्येकाच्या 10-20 म्हशी असायच्या, त्या म्हशी बाजारण्याचं काम पण या लोकांच्याकडे असायचं. आणि मग अरे आपण काय करतोय नेमकं. बर जुन्या आजोबांच्याकडनं वडिलांच्याकडनं मी अपेक्षाच करू शकत नव्हतो की तुम्ही हे थांबवा, तुम्ही हे बंद करा. कारण त्यांना ते एकतर एज्युकेशन नाही, पूर्ण अशिक्षित आणि प्रचंड प्रेमाचा एक हे असायचा तो. नाही व्यवसायाबद्दल, व्यवसायावरचं प्रेम, त्या लोकांच्या प्रती असणारं प्रेम, याच्यावरती. आणि हे आपणच केलं पाहिजे. आपणच केलं पाहिजे, ही जबाबदारी आहे आपली. आपण करणार नाही तर कोण करणार. नाही तू शान आहेस गप बस, तू नाही. मी समजा जर काय सांगायचा प्रयत्न केला तर ते तसं नाही चालायचं त्यावेळेला. आणि मग तुमच्या वडिलांनी दुकान टाकलं होतं का? वडिलांनी 1970-75च्या दरम्यान हुपरीमध्ये दुकान सुरू केलं. त्याच्या पाठीमागचं कारण काय झालं, पण घरी हे काम करायचं सुरूच, काम असायचं. सकाळी 10-12 वाजेपर्यंत हे काम चालायचं. हे काम चालायचं. सकाळी आल्यानंतर ओट्यावर बसून त्या लोकांचं काम करून देणे, साधी साधी माणसं असायची. अगदी खरं दुसरी आणखीन एक गोष्ट त्यावेळेला म्हणजे मला ते गोष्ट सांगताना त्याचा अभिमान वाटतो की कुठल्याही प्रकारचं कुठल्याही आजारावरचं औषध देणारा माणूस म्हणजे त्या गावातला नाभिक. ते औषध मिळायचं, काही औषध द्यायची ते आयुर्वेदिक, त्यांना फार माहिती असायची. हे कॉमन आहे नाभिक समाजाच्या बाबतीत, हे कॉमन आहे. माझे आजोबा म्हणजे समजा एखाद्याचा हात मोडलाय किंवा पाय मोडलाय तर वेळी आपण बेट म्हणतो त्याला, त्याची कामटे घेऊन ते बांधायचे आणि ठराविक दिवस व्यवस्थित बांधल्यानंतर तो हात तो पाय ऍज इट इज व्यवस्थित व्हायचा. ते ऑर्थोपेडिक म्हणून पण काम करायचे, नक्की काम करायचे. आणि फार नॉलेज होतं त्यातलं. एक मला प्रसंग आठवतोय, एक धनगराचा माणूस इथे बकऱ्यांना किंवा शेळ्या मेंढ्यांना ते बाभळीचा पाला घालतात, काट्याच्या शिऱ्याचा बिंडा डोक्यावर घेतल्यानंतर त्याच्या टाळूत काटा घुसला होता. बापरे. आजच्या सिच्युएशनला मला सांगा, अशी जर सिच्युएशन असेल आपण एखाद्या डॉक्टरकडे गेलो तर तो डॉक्टर काय काय करेल. माझ्या आजानी त्या माणसाला कळू पण दिलं नव्हतं, इतका तो व्यवस्थितपणे काढला होता, टाळूत घुसलेला काटा. म्हणजे हे अशा पण काही गोष्टी होत्या. म्हणजे त्या गोष्टीचा एक अभिमान वाटतोय की ही अशी कामं पण होत होती त्या लोकांच्याकडे. ही साधी लोक होती. एक आणखीन एक गोष्ट सांगतो. पूर्वी काय होतं, स्वच्छतेच्या बाबतीत फार गांभीर्य नव्हतं लोकांच्याकडे. मग त्यावेळेला बघितलं तर शाळेतल्या लहान लहान मुलांना खरूज नावाचा प्रकार व्हायचा. बोटाच्या मधनं अशी खरूज वगैरे व्हायची आणि ते फंगल इन्फेक्शन, आपण आज त्याला फंगल इन्फेक्शन म्हणतो, फार त्रासदायक होतं. आणि एका मुलाला किंवा एका मुलीला ते झालं की अखंड वर्षभर ते पसरावं, वर्गभर पसरायचं. तर त्याच्यावरती एक जालिम इलाज होता. आपण जो बिब्बा बघतो, बिब्बा म्हणजे त्या बिब्ब्याचं तेल काढलं जायचं. आज बिब्बा तुम्ही बाजूला जरी फोडलात आणि जर तुम्ही सेन्सिटिव्ह असाल तर तो तुमच्या बॉडीवर उठतो, तुमच्या स्किनवर त्याचे प्रॉब्लेम तयार होतात, रिॲक्ट होतं. तर ते असं साधारण एक 10 ते 12 फुटाची काठी असायची आणि त्या लोटक्यामध्ये ते बिब्बे टाकले असायचे आणि 12 फुटावर ते शिजवायचे. आणि त्याचं जे ऑइल होतं ते त्या खरूजवरचा एकमेव इलाज होता. आज ते कुठंच दिसत नाही त्या काळी. या अशा पण काही गोष्टी होत्या.
पण मला असं वाटतंय जरी ह्या गोष्टीचा अभिमान असला किंवा ते त्या काळात योग्य होतं, आत्ताच्या काळामध्ये ह्या सगळ्या मेडिकल फॅसिलिटीज आल्या, शिक्षणाच्या आल्या, तर त्यामुळं ह्या पारंपरिक गोष्टीतून बाहेर पडणं, मला असं वाटतं हे तुम्ही त्यामुळे शिकलात. नक्की. तर तुमचं शिक्षण कुठे झालं आणि त्या शिक्षणाचा फायदा तुमच्या एक दृष्टिकोन बदलण्यामध्ये कसा झाला तो? मला एका गोष्टीचा अभिमान वाटतो, माझ्या वडिलांची परिस्थिती फार बेताची होती. आम्ही 4 भावंड. ते फक्त हाच व्यवसाय करायचा, दुसरा काय पर्याय शेती होती तुमची? होती शेती, पण अतिशय मोजकी, टोकडी म्हणतो त्याला आपण. पण मला आपण 12 बलुतेदारांबद्दल बोलतोच आहे, तर हा आधी विषय पूर्ण करूया. कारण आजच्या पिढीला हा 12 बलुतेदार काय आहे आणि त्याचं सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती काय होती हेही कळलं पाहिजे. म्हणून मला थोडंसं एक्सटेन्शन, मला असं वाटतं की 12 बलुतेदारांकडे शक्यतो अशाच प्रकारचं सगळं वातावरण असायचं घरांमध्ये. 100%. आणि शेती सुद्धा कमी असायची. ओके. आज देखील म्हणजे शेती कमी आहे या लोकांची, कारण शेतकरी आणि भांडवलदार हे वेगळे होते आणि 12 बलुतेदार हे वेगळे होते. पण तो गावगाडा होता, त्या गावगाड्यात हे सगळं चालायचं. माझ्या शिक्षणाच्या बाबतीत म्हणाल तर मी 1ली ते 4थी जिल्हा परिषद येळगुळमध्ये जी शाळा आहे त्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मी शिकलो 4थी पर्यंत. माझ्या वडिलांनी खरं तर आम्ही 4 भावंड, पण त्यांची फार इच्छा होती की आम्ही शाळा शिकावी. त्याही परिस्थितीत माझ्या मोठ्या भावाला त्यांनी हुपरीला घातलं शाळेला. मलाही सांगितलं की तुला 5वीला हुपरीला जायचंय. एसटीची व्यवस्था नव्हती. आम्ही येळगुळ हुपरी हा चालत प्रवास करायचा. किती किलोमीटर होतं ते? साधारण 3.5 ते 4 किलोमीटर. तर दररोज चालत जायचं, चालत यायचं. आणि अशी 5-50 मुलं असायची रस्त्यावर. कच्चा रस्ता, दगड, गोटे, माती, हे ते सगळं अशा ह्याच्यातनं 5वी ते 12वी पर्यंत शिक्षण माझं हुपरीमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या स्कूलमध्ये झालं, कॉलेजमध्ये झालं, ज्युनियरमध्ये. मला ज्युनियर कॉलेजमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा कळलं की पायात चप्पल घालायची असते. म्हणजे 12वी पर्यंत, 10वी पर्यंत ही माहितच नाही पायात आपण चप्पल घालायची असते. हे आम्हाला कधी तो प्रसंग झाला नाही चप्पल घालायचा. आम्ही असंच अनवाने असायचो, शेतात जाणं, आई बरोबर भांगलाला जाणं, शेतात काम करणं, म्हैशीच्या पाठीमागनं फिरणं, माळाला माळ दिवस रात्र फिरायचं. पण कधी चप्पलचा प्रसंग आला नाही. मी 11वीला गेल्यानंतर माझ्या मामाने मला विजार आणि शर्ट घेतले आणि स्लीपर. हा माझा पहिला पोशाख आहे, ज्युनियर कॉलेज. हे माझं पहिलं गिफ्ट. पहिल्यांदा ते अंगात घातले, कारण 10वीची परीक्षा. मामा मला वाटते शहरात राहत होते का? कोल्हापूर शहरामध्ये. त्यांना माहिती होतं. आणि मग त्यांनी भाच्याला ती एक विजार आणि माझ्या तो अजून पण शर्ट आवडतो, शर्टावर चिमण्यांची चित्र होती अशी. आणि मग मी तो घालून कॉलेजला गेलो आणि कॉलेज छानपैकी केलं. फक्त काय होतं, माझी बुद्धिमत्ता फार शार्प नव्हती. कारण एक तर काय झालं, मी 10वीला इंग्लिशला नापास झालो. 10वीला इंग्लिशला नापास झाल्यानंतर घरातल्यांचा सगळ्यांचा काय असं तसं इकडं तिकडं. मग मी एक ठरवलं की आपण कोल्हापूरला जाऊ. आणि मी माझ्या मामांच्या संबंधातनं एका सलून मध्ये काम, शिकणं आणि कॉलेज करणं. कॉलेज काय करणं शक्य नव्हतं कारण नापास झालं होतं. ऑक्टोबरची परीक्षा देण्याशिवाय पर्याय नव्हता. 10वी नंतर त्याच वेळेला मी कोल्हापूरमध्ये गेलो. मी क्लास लावला, इंग्लिश ऑक्टोबरमध्ये सोडवलं आणि सलून मध्ये कामाला राहिल्यानंतर परत येऊन 11वी 12वी पूर्ण केली. आणि त्यानंतर मी कोल्हापूरमध्ये न्यू कॉलेजला ऍडमिशन घेतलं. त्यामध्ये फार मोठा मित्र समुदाय मला मिळाला. त्यामध्ये अगदी मला सांगायला आवडेल, तुझाही वाटा त्यामध्ये फार मोठा आहे. कारण तुम्ही सगळ्यांनी मला एक वाट दाखवली. कारण मी अगदी येळगुळमधनं यायचा. तुम्ही कदाचित बघितलं असेल ती एक वाईलीची पिशवी, त्यामध्ये वया पुस्तकं भरलेली असायची. एक मोडकी सायकल होती, ती बस स्टँडवर लावायची आणि बस स्टँडवरनं आमचा हा प्रवास असायचा. धनाई नागणेसारखा एक चांगला मित्र भेटला, तो पंढरपूरचा. तसा त्याचा माझा काही संबंध नाही, पण त्याही दरम्यानच्या काळात मला त्यानं चांगलं मार्गदर्शन केलं, मला काही गोष्टीची मदत केली. आर्थिक परिस्थिती बेताची, त्यामुळे. आणि तुम्ही कॉलेजमध्ये तुमचं पदवी कशात आहे? माझी इंग्लिशमध्ये आहे. आणि 10वी नापास तुम्ही इंग्रजीमध्ये आहे. आणि तुम्ही पदवी मात्र इंग्लिश लिटरेचरमध्ये केली. ओके. आणि त्या दरम्यान तुम्ही काही काम करत होते? कारण असं नव्हतं ना की 10वीच्या सुट्टीत थोडं शिकलं, केस कटिंग करायचं काम आणि ते सोडून दिलं, असं केलेलं? माझ्याकडे पर्याय नव्हता काम करण्याशिवाय. ओके. वडिलांचं म्हणणं काय, तुला शाळा शिकायची आहे ना, तू शिक, पण मी पैसे नाही देऊ शकत तुला. जास्तीत जास्त मी काय करेन, एसटीचा पास काढून देईन, तो पण सुरुवातीचा. नंतर तुला ते मॅनेज करायचं आहे. आणि मग मी काय केलं, न्यू कॉलेजच्या बाहेरच्या बाजूलाच एक सलून होतं, स्किल हेअर ड्रेसर नावाचं.
त्या सलून मध्ये मी कामाला राहिलो. हं. आता बऱ्याच वेळेला काय व्हायचं, ते माझा तो अनुभव नवीनच होता. शहरी मुलं जरासा ते सलून मध्ये आहे हे किंवा नाभिक समयाचा हे सांगायला सुद्धा लाजायचे. आणि माझं मात्र दुकानच कॉलेजच्या दारात होतं. जाणं येणाऱ्या मुली बिली सगळ्या आपल्या कॉलेजमध्ये मला बघत जायच्या आणि मी दाढी कटिंग करायचो. मला त्यात अजून आनंद असा वाटला की माझे काही शिक्षक माझ्याकडे यायला लागले दाढी करायला त्यावेळेला, आणि ते माझ्यासाठी फार इन्स्पिरेशन होतं खरं तर. आणि दुसरं मला आणखी एनकरेजिंग होतं. हा एनकरेजिंग होतं. मी न्यू कॉलेजला ऍडमिशन घेतली, तो एक किस्सा फार छान आहे. मी 10वीला इंग्लिशला नापास झालो होतो आणि त्यावेळेला जे प्रॉस्पेक्ट दिलं जायचं ते 60% वर द्यायचं, कारण न्यू कॉलेजचं रेप्युटेशन फार चांगलं होतं. आज पण ते तसं चांगलं आहे. आणि मी ऍडमिशन घ्यायला मी सगळ्यात पहिला प्रॉस्पेक्ट मी घेतलं, फॉर्म भरला आणि ऍडमिशनच्या पाळीमध्ये त्यावेळेला ती लाईन असायची, त्या मुलांच्या लाईन मध्ये मी पहिल्यांदा जाऊन उभा राहिलो. उभा राहिल्यानंतर एक किस्सा असा झाला की KR यादव सर आमचे प्रिन्सिपल, अशी कमिटी बसली होती आणि इंटरव्ह्यू चालू होत्या. KR यादव सरांनी माझा फॉर्म बघितला आणि मार्कलिस्ट बघितले, 58% मार्क. KR यादव सरांनी सांगितलं तू खोटं बोलून प्रॉस्पेक्ट घेतलाय, 60% मिळत नाही आणि तू घेतला. पण मी खोटं बोललेलो नव्हतो, मी प्रॉस्पेक्ट सांगूनच घेतलेलं. फक्त काय झालं, मी फॉर्म घेताना प्रामाणिकपणे घेतला होता. ज्या पहिल्या दिवशी मला फॉर्म दिला त्याच्या दुसऱ्या दिवशी 60% हे लावलं होतं नोटीस, आणि सरांना माहित नव्हतं. मग सर म्हणजे नाही. मग समोर मला त्याला आठवते साधारण PU पवार सर होते, त्यांचेच मोठे बंधू DU पवार सर पण होते आणि KR यादव, आणखीन 1-2-3 मंडळी होती. आता ह्यात एक चांगली गोष्ट काय, मी 10वी नापास झाल्यानंतर PU पवार सरांचा एक क्लास होता पिकविक नावाचा, आणि त्या क्लासमध्ये मी येळगुडवरनं येऊन तिथल्या त्या दुकानात काम करता करता तिथं ऍडमिशन घेतलं होतं. तेवढीच एक ओळख इंग्लिशसाठी. आणि PU पवार सरांनी मला इंग्लिश मधनं पास केलं होतं. मी KR यादव सरांना सांगितलं ठीक आहे सर, म्हणलं माझी ती कदाचित चूक असेल, मी 58% आहे, पण माझी एक विनंती आहे तुम्हाला, मला काही सांगायचं आहे. आणि मग मी सरांना सांगितलं की सर मी येळगुड या गावातून आलो, मी एका नाभिक कुळामध्ये वैद्याचं काम करणाऱ्या नाभिकाचा मुलगा आहे, आणि मला असं वाटतंय की सर मला क्लास किंवा हे ते काहीच माहित नाही, मी वर्गात जे शिकवलं जाते त्याच्यावर नोट करून अभ्यास करून पास झालेला विद्यार्थी आहे, कदाचित 70-75% मार्क काय असतात मला माहित नाही, माझ्या कॅपॅसिटी प्रमाणे मी ते मार्क पाडले. मग सर थोडेसे नॉर्मल झाले आणि परत सरांनी मला विचारलं तू कुठल्या विषय घेऊन ग्रॅज्युएशन करणार आहेस? सर म्हटलं मी इंग्रजी विषय घेऊन ग्रॅज्युएशन करणार आहे. तर सर म्हणजे मला असं वाटतं PU पवार सरांना धन्यवाद दिले पाहिजे, तो कॉन्फिडन्स दिल्याबद्दल. नक्की दिले पाहिजे. आणि सरांना मी ते ज्यावेळी सांगितलं सर म्हणले अरे कसं शक्य आहे? मग मी सांगितलं सर मी 10वीला नापास झालो होतो आणि मला इंग्रजीतच ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं आहे. त्यानंतर मात्र सरांनी लगेच त्याच्यावर शेरा मारला आणि माझं ऍडमिशन फायनल. आणि तुम्ही ग्रॅज्युएशन करत असताना दुकानातही काम करत होते. हो. मला हेच विचारायचंय की दुकानात काम करत असताना सगळे मित्र बघत असतील, मैत्रिणी त्यावेळेच्या त्या कॉलेजमधल्या मुली पाहत असतील, त्याची लाज नाही वाटली? नक्की नाही वाटली मला पहिल्यापासून या व्यवसायाचा अभिमानच. म्हणजे मला असं वाटायचं की तो आमचा पारंपरिक व्यवसाय असला तरी फार चांगला आहे. त्याचं कारण असं होतं आपण लोकांना सुंदर बनवतो, ही कन्सेप्ट माझ्या डोक्यात फार होती. आपण लोकांना चांगलं बनवतोय, आपण दाढी करून त्यांना दिसायला छान दिसायला लागतोय की चांगले कपड्यांतर लोक छान दिसतात, ह्या गोष्टीचा फार अभिमान वाटायचा मला. मी फार चांगलं त्यावेळेला पण प्रयोग करायचो, काही चेहऱ्यावर लोकांच्या वेगवेगळ्या असं करत राहायचो मी नेहमी. म्हणजे ती मूळची वृत्तीच आहे. आणि मुख्य म्हणजे तो एक प्रयोगशील स्वभाव असणंच तुमच्या यशस्वीतेचं एक गमक आहे. नक्की, कदाचित तसंच म्हणावं लागेल. आणि मग न्यू कॉलेज झालं, न्यू कॉलेजमध्ये तुम्ही BA पास झाला. हो. आणि त्याच्याबरोबरच त्या सलून मधलं काम चालू होतं. त्यानंतर काय केलं पुढे? ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर मला असं वाटलं की एक तर काय होतं, मी पुढे कदाचित शिकायला गेलो असतो तर माझ्याकडे तेवढा शार्पनेस नव्हता. नाही, मला असं वाटतं शार्पनेस हा मी त्या विषयाशी नसेल. नाही, मी मान्यच करतो मी फार हुशार नव्हतो, पण पढाईमध्ये असेल. पण कसं होतं की मी कॅपॅसिटी ओळखून आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे. मला हेच म्हणायचंय की स्वतःचं पोटेन्शियल ओळखता आलं पाहिजे, आणि ते त्यावेळी तुम्ही ओळखलं होतं. माझ्या हातात कला आहे, मला माहिती आहे मी हे करू शकतो, त्याचा वापर मी एकच गोष्ट मी डोक्यात ठेवली. आणि मी लिटरली सांगतो तुम्हाला, मी मगाशी पण नाव घेतलं, माझा मित्र धनाई नागणे, त्याच्या समोर हे मी बोलून दाखवलं. आणि मग आपला 4-5 लोकांचा ग्रुप होता, सुनीता होती, आसावरी, तुम्ही होता, ही सगळी. आणि धनाजीला घेऊन मी मुंबईला गेलो.
कशासाठी? सलून बघायला मुंबईला गेलो. ओके. आणि आम्ही दोघांनी जाऊन अनेक सलून बघितली आणि सलूनचं सगळे मटेरियल हुपरीत आम्ही मुंबईमध्ये खरेदी केलं. आणि हुपरीतलं वडिलांचं अतिशय जुनं लाकडी खुर्चीचं जे दुकान होतं ते दुकान पूर्ण चेंज केलं. त्याची अवस्था कशी होती? फार जुनी, अगदी साधी लाकडी पत्र्याचं शेड आहे, वर्ण साधी खापरी, ज्याला वर्षाला ती बदलायला लागायची, चेंज करायला लागायचं, काय 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 असायचं. त्याला काय म्हणतात त्या प्रोसेसला? त्याला आपण त्या कौलं बदलणे नाही, त्याला म्हणून त्याला आपण शेकरणे म्हणतात. जुनी खापरी होती ती शेकरायची. मग ती वर्षाला पावसाळ्याच्या अगोदर शेकरून घ्यायची, तरी पण आत पाणी यायचं. साधं लाकडी एक फळीचं काउंटर होतं, त्या काउंटरवर. आणि सगळ्यात महत्वाचं काय, जुने वस्तारे होते. म्हणजे जो वस्तारा सकाळी आम्ही लावला, एकदा तो चोळला किंवा मी पाळतच होतो वस्तारा चांगला. माझी वस्ताराला तो जो शार्पनेस असायचा तो आजच्या ब्लेडला सुद्धा नाही. कारण एका सिंगल ब्लेडनं एक सेव्हिंग केल्यानंतर ब्लेड खराब होतं, पण तो वस्तारा आम्ही 5-5, 6-6 सेव्हिंग एका वेळेला करायचो त्याच्यावर एकदा लावल्यानंतर. आणि ते फार चांगलं चालायचं. फक्त त्यावेळेला तो पालटायचा, ती स्किल होतं, तर ती कला होती. ते हातावर आल्यानंतर हात फाटू शकत होता, इतकं ते शार्प असायचं. पण ते करायचो मी त्यावेळेला असं. आणि मग हुपरीतलं सलून मी सुरू केलं. ते कसं सुरू केलं, काय काय केलं? ते जे जुनं सलून होतं ते सलून मी पूर्ण वडिलांना विनंती केली की असं मी या ठिकाणी नवीन काहीतरी करायचं म्हणतोय. त्यांचा पहिल्यांदा माझ्यावर विश्वास बसेल. सगळ्यात महत्वाचं, मला या ठिकाणी आवर्जून अनेका गोष्टीचा उल्लेख करावा लागेल. मी 1994 साली पैसा फंड बँक नावाची हुपरीमध्ये बँक आहे, त्या बँकेला त्यावेळेला 1 लाख रुपयाचं कर्ज मागितलं सलूनसाठी त्यावेळेला. आणि चेष्टेचा विषय झाला 1994ला. चेष्टेचा विषय झाला की धाडस होतं. सलून म्हणत नव्हते त्यावेळेला, न्हाव्याच्या दुकानाला 1 लाख रुपये कर्ज घेणारा हा कोण, काय विषय आहे. आणि मग त्या बँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरने मला समोर बोलवलं आणि विचारलं की हे धाडस तुम्ही करा, हुपरी हे चांदी व्यवसायाचं शहर. ते मला म्हणले की चांदी व्यवसायासाठी सुद्धा लोक 1 लाख रुपये कर्ज मागत नाही, तर तुम्ही सलूनसाठी, न्हाव्या दुकानासाठी 1 लाख रुपये कर्ज मागताय हे कसं. आणि मग मी कॉन्फिडन्सली त्यांना जी उत्तरं दिली, माझ्या ज्या कन्सेप्ट होत्या, माझ्या ज्या संकल्पना होत्या, अगदी फोम दाढी करणं असेल, चेहऱ्याला फेशियल करणं असेल, लग्नामध्ये मेकअप करून देणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर त्या ठिकाणी एक अतिशय चांगला डायरेक्टर होता, ज्याचं नाव रावसाहेब भोसले. त्या व्यक्तीनं बँकेला सांगितलं, माझ्या बँकेकडे असणाऱ्या ज्या ठेव पावती त्यातली एक ठेव पावती या मुलाला जामीन द्या आणि ह्याला 1 लाख रुपये. रावसाहेब भोसलेंनी आणि ते 1 लाख रुपये दिले 1994ला. आणि मला सांगायला फार मोठी रक्कम. त्यात त्याला सांगायला मला एक अभिमान एका गोष्टीचा नक्की वाटतो की 5 वर्षाची मुदत असायची पूर्वीच्या बँकेला 1 लाख कर्जासाठी. किती कर्ज तुम्ही घ्या, 5,000 कर्ज घेणं म्हणजे ही फार मोठी गोष्ट होती त्याला. आणि त्यावेळेला ते 1 लाख रुपये कर्ज मी त्यांच्या मुदतीच्या 1 वर्ष अगोदर फेडलो. 4 वर्षात मी फेडलो. 94 ते 98. आणि काय काय केलं त्या काळात? त्या काळात 1 लाखाचं काय केलं? दुकान उभा केलं पूर्ण. कसं? अतिशय सुंदर. म्हणजे मुंबईतनं जाऊन अगदी चांगल्या प्रकारच्या खुर्च्या आणल्या, चेअर आणल्या, आतलं फर्निचर चेंज करून घेतलं. म्हणजे एखाद्या शहरात नसेल इतकं सुंदर फर्निचर त्यावेळेला मी केलं. आमच्या व्यवसायातले इंचलकरंजी शहरातले, कोल्हापुरातले काही लोक बघायला यायचे सलून. अरे हुपरीत सलून केलंय, हुपरीत सलून केलं. आणि ते सलून नाव दिलं. त्याला मी नाव देताना दिलं, हुपरी हे गाव चांदी व्यवसायाचं म्हणून सिल्वर पॅलेस जेंट्स पार्लर. जेंट्स पार्लर हे नाव पहिल्यांदा हुपरीमध्ये दिलं गेलं. ओके. त्याच्या अगोदर जेंट्स पार्लर हे पुणे मुंबईतच कुठेतरी पार्लरची नावं हे अशी. अदरवाईज हेअर कटिंग काय नाव असायचं पूर्वी? सलूनच असायचं किंवा सलूनच असायचं बऱ्यापैकी. हेअर ड्रेसर्स असायचं. मग एकतर आता हे आपण फ्लेक्स वगैरे प्रिंट करून घेतो, बोर्ड काढून घेतो. तेव्हा मी तिथं पेंटर होता नंदन नावाचा, त्यानं तो बोर्ड तयार केला होता आणि त्या बोर्डवर त्यानं माझे केस फार सुंदर, त्यानं माझा फोटो त्या बोर्डवरती काढला होता आणि ते अखंड गावात अट्रॅक्शन होतं. येस, मला असं वाटतंय की एक ब्रँडिंगची सुरुवात होती. मग तर तो बोर्ड सुद्धा म्हणजे लोकांना अरे काय सुंदर फोटो, काय मस्त गेले. आणि मग काय काय जण वाटत, सयाजी आम्हाला आमची केस अशी तुम्ही कराल का हो, अशी एक लोकांची त्यावेळेला. मला असं वाटतं की लोकांना काय पाहिजे पेक्षा काय दिलं आणि तुम्हाला काय आवश्यक आहे हे सांगणारा व्यावसायिक तुम्ही झाला. नक्की झालो. एक काय आहे या व्यवसायातलं, एक हे आहे, तुम्ही लोकांना ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या हिशोबानं तुम्ही ऐकून तुम्हाला राहता यायला पाहिजे. येस.
लोकांना काय प्रत्येक जण येतो तसं ह्याच्यावर तुम्ही जसे ऍक्टिव्ह ना आम्हाला तसं वाटतंय असं. म्हणजे आज पण लोक असं म्हणतात. अगदी मुस्टचा विषय असेल, दाढीचा विषय असेल किंवा केस कोंब करताना आमचे केस असे राहत नाही. आम्हाला काय करायला पाहिजे, काय यूज करायला पाहिजे. आणि मग त्याच्यावर मीही थांबलो नाही, मीही रिसर्च करत गेलो. ओके. मला असं वाटलं की आपण या गोष्टी लोकांना नवीन नवीन गोष्टी देणं गरज आहे. त्यातला अभ्यास चालू केला, सतत चालू केला, सतत ऑब्झर्वेशन, मार्केटमध्ये जाऊन सर्वे. मार्केटमध्ये सर्वेचा संबंध नव्हता. मी काय केलं, अपॉइंटमेंट शिवाय कामच करत नव्हतं. म्हणजे तुम्ही हुपरीमध्ये अपॉइंटमेंट घ्यायला सुरुवात केली. हुपरीमध्ये मी अपॉइंटमेंट घ्यायला सुरुवात केली. अख्ख्या भारतामध्ये यू माइट बी द फर्स्ट पर्सन की अपॉइंटमेंट घेऊन कटिंग करणे, दाढी करणे कितीही मोठा. म्हणजे बरेचसे 1994 हो 94ला मी केलं ते. अगदी स्टार्टिंग पासून मी सगळ्यांना सांगायचो की आपण मला फोन करा आणि त्यावेळी दिलेल्या वेळेत या. म्हणजे मला असं वाटतं की ह्यात ना हे एक पण आहे की हा तुमच्यातला प्रोफेशनल ऍटिट्यूड मी माझं डेव्हलप करत. ओके. पुढे मग माझ्या समोर लोकांनी ऍक्सेप्ट केलं. नक्की ऍक्सेप्ट केलं. त्यावेळेला तुम्हाला असा अनुभव नाही आला की काय रे काय सांगतोस असं? नाही, असा एका दुसरा प्रसंग आला, पण मी त्यांना अगदी चांगल्या ह्यानं पटवून सांगायचो. त्याचा अनेक प्रसंग मी तुम्हाला सांगतो की बऱ्याचशा लोकांना तंबाखू खाण्याचं व्यसन असतं. ते खातात, आजही लोक खातात. मी माझ्या क्लायंटना काय करायचो, एखादा क्लायंट माझ्याकडे तंबाखू खाऊन आला तर मी त्याला अगदी नम्रपणे पाण्याचा ग्लास द्यायचो आणि त्याला सांगायचो प्लीज जरा चूळ भरा आणि मग खुर्चीवरती बसा. ओके. आणि ऐकायचे ते, कारण तुम्ही स्टाईल करणार होते. आणि त्याचा परिणाम असा झाला, हळूहळू माझ्याकडे त्या लोकांना कळून चुकले की इथं तंबाखू खाऊन खुर्चीवर बसता येत. म्हणजे तोही एक सामाजिक बदल होता तिथे. आम्हाला इथं जायचं सयाजीकडे काम करायचं तर मग आपल्याला ते क्लिअर जायला लागेल. आणि अशी लोक यायला लागली. लोकांना तो बदल ऍक्सेप्ट झाला तेवढं ते आवडायला. मला असं वाटतं की तो एक आपलं स्वतःच एक भूमिका असते व्यावसायिकाची, आणि ती येणाऱ्या क्लायंटनी ती थोडीशी मान्य केली पाहिजे. हे त्याची सुरुवात तुम्ही तिथून केली. बरोबर. नुसतं तसंच नाही, मी टायमिंग ब्रँडिंगचा भाग आहे. मी टायमिंगचं पण बंधन घातलं. मी असं ठरवलं की मला माझ्या मुलाबाळांना वेळ देता यायला पाहिजे. आणि म्हणून मी आठवड्याची सुट्टी फिक्स केली. आणि ही मी फक्त माझ्यासाठी नाही केलं, मी हुपरीमध्ये काम करणारे जेवढे त्यावेळेचे 20-22 दुकानदार होते त्या सगळ्यांना एकत्रित घेतलं आणि त्यांना सांगितलं. म्हणजे संघटना बांधणं हे तेव्हापासूनच चालू. तेव्हापासून सुरू केलं की आठवड्याची सुट्टी तुम्हाला असावी. तुम्ही तुमच्या मुलाबाळांच्या शाळेमध्ये जावा, स्कूलमध्ये जावा, त्यांच्या शिक्षकांना भेटा, तुमची मुलं काय करतायत बघा. उद्या पुढे जाऊन तुमच्या मुलानं काही केलं नाही असं म्हणे अगोदर तुम्ही त्याच्यासाठी काय केलं हे बघा. नंबर 2, काय व्हायचं, मला माझ्या आयुष्यात माझे वडील रात्री घरी कधी येतात आणि सकाळी दुकानाकडे कधी जातात हे कधीच कळलं नाही. कारण रात्री 9 ते 12चा पिक्चर सुटल्यानंतर येणारी लोक होते आणि ते कंपल्सरी करावंच लागायचं. त्यावेळेला आल्यानंतर मग त्यांना तेल लावणे, त्यांची दाढी करणे, त्यानंतर ते घरी यायचे, झोपायचे आणि काम करायचंय. मग आम्ही उठायच्या अगोदर ते दुकानात गेलेले असायचे. आणि त्या एक गोष्टीचा माझ्यावर फार मोठा इफेक्ट होता. म्हणून मी सांगितलं की आपण 9ला शार्प दुकान बंद करायचं आणि 9ला शार्प दुकान कुठल्याही परिस्थितीत बंद व्हायचं. आजही मला म्हणजे मी हे हुपरीत करता करता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेले. कोल्हापूर जिल्ह्यात करता करता आज तो मेसेज मी संपूर्ण महाराष्ट्राला दिलाय की रात्री 9 वाजता तुमचं सुरू बंद व्हावं आणि तुम्ही तुमच्या कुटुंबात जावं. तुमच्या बायका मुलांना पण त्याचं सौख्य मिळणं गरजेचं आहे ना, ते गरजेचं आहे. ओके. आणि मग हुपरीतलं दुकान किती दिवस चालवलं तुम्ही? हुपरीतलं दुकान मी साधारण 2000 त्याला हे नाव काय दिलं? सिल्वर पॅलेस जेंट्स पार्लर. हे केव्हा बंद केलं किंवा किती दिवस चालवलं? नाही, बंद नाहीच आहे, अजूनही ते सलून सुंदर सुरू आहे. फार छान पद्धतीने मी ते बंद नाही केलं. मला दुसरे 1-2 मुलांना समाजातल्या त्यात पण मी एक सामाजिक हे ठेवलं. अतिशय गरीब कुटुंबातला एक मुलगा आहे सतीश म्हणून, त्याला मी ते दिलं. त्याला सांगितलं तुझ्या जोडीला 1-2 लोक. तुम्ही त्याला शिकवलं होतं? तो माझ्याकडे येऊन मी शिकला होता चांगल्या पद्धतीने. माझ्याकडे थोडं हाताखाली काम करायचं. मी त्याला सांगितलं की ते सलून तुझ्याकडे घे आणि तू एक काम कर, तुझं कुटुंब उभा करून त्यातून थोडे जे पैसे राहतील ते पैसे तू बँकेमध्ये दररोज भरत जा. आजही तो मुलगा गेली जवळजवळ 20 वर्ष तसं 2006 पासून 2006 ते 2024 म्हणजे 18 वर्षाचा. 18 वर्ष तो मुलगा दररोज त्याचे पैसे भरतो. ते पैसे भरतो. त्याचं कुटुंब फार चांगलं, त्यानं स्वतःचं घर चांगलं बांधलं, लग्न केलं, सगळं अगदी छान त्याचं आहे. आणि ते त्याच्यात जमीची बाजू आहे. माझ्यासाठी ते फार चांगलं आहे. मला असं वाटतं की पारंपरिक बलुतेदारीमध्ये गहू घेऊन किंवा पोतभर धान्य घेऊन व्यवसाय करणारे तुमचे वाडवडील
तुमचे पूर्वज आणि बँकिंगची सवय लावणारे तुम्ही आता आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो. बरोबर. आणि या व्यावसायिकांना बँकिंगची सवय लागणं, त्याच्यातले हिशोब ठेवणं किंवा त्याच्यातली एक सिस्टमॅटिक अर्थ नियोजनाची पद्धत, बरोबर, ही तुम्ही पद्धत इंट्रोड्यूस केली. नक्की. येस. आता पुढे बँकेच्या पद्धतीवरून मी सांगतो. मी उपरीमध्ये ज्यावेळी काम करायचो त्यावेळेला संध्याकाळी 6 वाजता त्या बँकेचा पिग्मी घ्यायचा, म्हणजे पिग्मी न्यायला. सकाळपासून संध्याकाळी 6-6:30 पर्यंत जेवढे पैसे गल्ल्यात असायचे, अगदी 8 आणे रुपये, ते सगळे पैसे मी त्याच्याकडे द्यायचा. आणि तिथून पुढे जे मी काम करायचं तेवढ्यावर माझं कुटुंब चालायचं. पण बँकेचे पैसे हे फेडलेच पाहिजेत या मताशी मी अतिशय, म्हणून तर ते 4 वर्षात तुमचे पैसे भेटले 1 लाख रुपये त्यावेळेला. कारण काय आता अलीकडे काय झालंय, बऱ्याच लोकांची भावना अशी आहे की आपण बँकेचे पैसे घेतले आणि ते फेडले नाहीत, त्याच्यावर मग वेगवेगळ्या पद्धतीने चैन्या केल्या, हे केल्या, फार लोकांच्या बाबतीत घडायला लागले. आणि त्याचा परिणाम काही चांगल्या लोकांना कर्ज देताना सुद्धा बँका करतायत, हे वाईट आहे. आणि दुसरी गोष्ट तुमच्या व्यवसायात पण होतं ना त्याचा परिणाम. अस्थिरता येते, मानसिक दृष्ट्या आपण हे पण जातो. बरोबर. ही गोष्ट खरं तर येणाऱ्या पिढीने आणि येणाऱ्या आज आपले जे लोक ऐकतायत त्यांनी ही गोष्ट जरूर लक्षात ठेवावी की व्यवसायात स्थैर्य आणि हे यायचं असेल तर आर्थिक नियोजन फार योग्य पाहिजे. पण तुम्ही, मला असं वाटतं की जागेचा पण एक हे पाहिजे ना, त्याच्यात जागा कुठे कशी, आणि मग त्याप्रमाणे ते नियोजन. तुम्ही 1 लाखाचं धाडस या सगळ्या याच्यावर केलं, मागण्याचं? नाही, मी फक्त माझ्या कामाच्या कॉन्फिडन्सवर केलं. फक्त कामाच्या कॉन्फिडन्सवर केलं. मला माहित होतं की मी काम करू शकतोय आणि मी ते पैसे फेडू शकतोय. म्हणजे मी अगदी अप्रोच आणू शकतो. मी तुम्हाला एक गंमत सांगतो. म्हणजे त्यावेळेला साधारण 30 रुपये हेअर कटिंगचा रेट आणि 10 रुपये दाढीचा रेट होता. त्यावेळेला माझ्या दुकानातला कटिंगचा रेट 50 रुपये होता आणि दाढीचा रेट 30 रुपये होता. आणि लोक यायची आणि फोन करून यायची. चांगला क्लास माझ्याकडे यायचा. चांगली लोक माझ्याकडे येऊन काम करून घेऊन जायचे. ओके. आणि तुमच्या शिक्षणाचा फायदा त्याला झाला? फार चांगला. त्याचा फायदा असं, ग्रॅज्युएशन इंग्लिश लिटरेचर मध्ये केलं. माझं जे बोलणं होतं, ती सजग आणि ती समज होती ना, ती शिक्षणातून येते. तुम्हाला कम्युनिकेशन तुमचं वेगळं झालं, सुधारलं म्हणणार नाही, वेगळं झालं अगदी. म्हणजे मी काही व्यावसायिक एखादा डॉक्टर जेव्हा यायचं तर आल्यावर मी त्यांना गुड मॉर्निंग म्हणायचो. हे त्यांच्यासाठी फार नाव्या दुकानात गेलं तर गुड मॉर्निंग, अरे काय असं, पण त्यांना ते वाढा, अरे सहज गुड मॉर्निंग ते म्हणायचे. असं म्हणजे तो होत गेलं ते. आणि हा बदल आवश्यक आहे, नक्की आवश्यक आहे. आणि तुम्हाला एंटरप्रेन्योर म्हणून जर का उभं राहायचं असेल तर हा प्रवास केलाच पाहिजे. बरं, मग तुम्ही त्यानंतर काय केलं? म्हणजे 2006 मध्ये मी माझ्याकडे त्यावेळेला पण सलून मध्ये संडेला टाइम्स ऑफ इंडिया घ्यायचो मी, रविवारी. इतर दिवशी मी घेऊ शकत नव्हतो, ते पुरवडलं नाही पुरवडलं. आणि रविवारचा अंक असायचा तो जरा वाचनीय असायचा, मोडकं तोडकं. मला काय टाइम्स ऑफ इंडिया वाचायचो मी. फार मला ते फार कळायचं असं नाही. म्हणजे अगदीच मी इंग्लिश ग्रॅज्युएशन होतो म्हणून मला लई कळत होतं असं नाही, पण तो घ्यायचा. त्यामध्ये काही वेगळ्या गोष्टी मला जराशा वाचायला मिळायच्या, इंटरनॅशनल गोष्टी कळायच्या, राष्ट्रीय लेवलच्या काही बातम्या कळायच्या. दररोजचा नियमित येणारा पेपर हा असायचा, पण रविवारी माझ्याकडे टाइम्स ऑफ इंडिया असायचा. आणि मग एका टाइम्स ऑफ इंडियाला कोल्हापूरमध्ये मॅट्रिक्स या कंपनीचं सलून सुरू होतं अशी ऍड होती. आणि मग त्यांना अपेक्षित काय होतं तर ग्रॅज्युएशन असणारी मुलं आणि थोडस कॉम्प्युटर नॉलेज. माझं MSCAT झालं होतं त्यावेळेला. तेही शिकले गरज नव्हती. तुमचा पारंपरिक व्यवसाय तुम्ही वाढवला होता. पण मी ती ज्यावेळी MSCAT आलेल्या बरोबर मी त्याला शिकलो होतो. तर मग मी ठरवलं की आपण नाही जायचं इंटरव्ह्यूला, कसं असेल. आणि दुसरं एक काय होतं, माझा थोडा गावातला राजकारणामध्ये सहभाग होता, लोकांच्या स्थानिकचा, आणि कुटुंबाला त्याचा फार त्रास व्हायचा. मी ज्यावेळेला मी कोल्हापूरला कामाला जाऊ काय असं मी आई वडिलांना आणि बायकोला विचारते, तरी पहिल्यांदा सांगितलं तुम्ही इथून जा, असं व्हायचं. तर मग मी कोल्हापूरमध्ये आलो, ती इंटरव्ह्यू दिली. त्यामध्ये मला आठवते की कोल्हापूरमध्ये झेंडे फॅमिली ही त्याचं हे करत होती, त्यांचं ते पहिलं लॉन्चिंग होतं मॅट्रिक्सचं. तर त्यांनी त्याची हे घेतली. हो, फ्रँचायझी. मॅट्रिक्स हा लॉरियलचा ब्रँड आहे. आणि त्यांच्या फॅमिलीचं वैशिष्ट्य काय होतं, तिथं तुमची ब्रँडशी ओळख झाली.
माझ्या एक गोष्ट काय लक्षात आली की मी सलून व्यवसायात होतो, मला त्याची आवड होती, पण मी मुंबईला जाऊ शकत नव्हतो किंवा पोहोचू शकत सारखं शक्य नव्हतं. आणि मला लक्षात आलं की नाही, अरे ब्रँड येतोय तर मग आपण कुठंतरी त्यात हे व्हायला पाहिजे. आणि मग मी त्यांच्याकडे इंटरव्ह्यू दिल्यानंतर त्यांनी मला सांगितले की आम्ही तुम्हाला ऍक्सेप्ट करतोय. तिची एक टेक्निशियन होती स्वाती शेळके नावाची, तिनं सांगितलं की या तुम्ही आणि हे करा. अगदी मी माझ्या काही संबंधित उपरीतल्या 1-2 दुकानदारांना सांगितलं की आपण जाऊ, कारण 1-2-3 वर्षाचा बॉन्ड द्यायचा आहे आपल्याला, पण 3 वर्षानंतर आपण आपलं फार सुंदर जग तयार करू शकतो. तेव्हा तर लोकांनी मला खोळ्यात टेकारलं, तू खोळा आहेस, तुला कळत नाही. मला मी काही एक वाक्य तर असं होतं की अरे मूर्ख आहेस तू, कशाला तू नाही रे, एवढं तुझं सेट होता ना व्यवसाय, सेट असताना तू असं दुसऱ्याकडे कामाला जाणार, हे कसं काय शक्य आहे. पण मी त्यांना एक सांगितलं की माझं ठरलंय, मला निगेटिव्ह करू नका मला प्लीज, आणि माझं ठरलंय मी जाणारच आहे, तुम्हाला यायचं असेल तर मी विचारतो. तर ते आले नाही, पण मला आज सांगावंसं वाटतंय, मला ते लोक आजही म्हणतायत आम्ही त्यावेळेला जर निर्णय घेतला असता सयाजी तर कदाचित आज आम्ही तुझ्या बरोबर असतो. त्यांचं डिमोटिवेशन आज तुम्ही मोटिवेशन म्हणून उभे राहिले. आणि मग कोल्हापुरामध्ये आल्यावर मॅट्रिक्स सोबत काम करायला सुरू केलं. मॅट्रिक्सनं आम्हाला ऍडव्हान्स हेअर ड्रेसिंगची धडे दिले. सगळ्यात महत्त्वाचं लोक तिकडून यायचे. हो, मुंबईवरून टेक्निशियन यायचे. आणि आमचं साधारण पहिलं सलून सुरू व्हायच्या अगोदर 3 महिन्याचा आमचा ट्रेनिंग सेट होता. त्यामध्ये आमचे ओनर होते श्रीकांत झेंडे साहेब, त्यांच्या मिसेस होत्या, मी होतो, सोनाली म्हणून माझी भाची होती ती माझ्यासोबत होती, आणखीन 1-2 हे होते. आणि आम्हाला 5 लोकांना त्याने आम्हाला 3 महिने चांगल्या पद्धतीचं ट्रेनिंग दिलं की कलरिंग कसं करावं, केस स्ट्रेटनिंग कशी करावी. हे त्यावेळेला काहीच नव्हतं, ते जे काही ऍडव्हान्स्ड होतं ते सगळं शिकलो. आणि मग त्यांना मी माझा बॉन्ड दिला होता 3 वर्षाचा. 3 वर्ष म्हणता मी 7 वर्ष त्यांच्याकडे काम केलं आणि चांगल्या पद्धतीचं काम केलं. म्हणजे मी अगदी स्वतःला झोकून देऊन काम केलं. मला आज पण आठवते की मालकांचा म्हणजे माझ्यावर इतका विश्वास होता की त्यांनी कधी दुकान बंद करणं आणि चालू करणं या गोष्टीवर फार गांभीर्याने घेतलं नाही, ती माझ्यावर सोपवलं. आणि एवढं मी त्या काम करायचो. ऍट ए टाइम 4 खुर्चीवर मला असिस्टंट 4 होते, 3-4. काही मुलं इकडं वॉश घेत आहेत तर कमी इकडं माझं कटिंग संपलेलं असायचं, मी त्या खुर्चीवरून या खुर्चीवर यायचं, असं मी रनिंग करत असायचो. आणि मग बाकीचं साईडचं काम असायचं ती मुलं करायची. समजा साईड कट मारायचंय तर मी सांगायचं त्याला तू साईड कट घे, मी इकडं कटिंग करतोय, तो असं वर्किंग करायचं. म्हणजे त्यावेळेला तुमचा क्लायंट बेस प्रचंड वाढत होता. पण हे सगळं तुम्ही मागे जे काही 94 पासून जे काही काम केलं होतं त्याचा परिपाक होता. हो, नक्की. आणि तुमच्या कोल्हापूरमध्ये आल्यावर क्लायंट बेस वाढला तो साधारण किती वर्ष? 7 वर्ष. 2006 ते 2014 तोपर्यंत. त्याच्यानंतर काय केलं पुढे? 2014 मध्ये मी असा निर्णय घेतला की, आणि आय थिंक यू आर द हायेस्ट पेड प्रोफेशनल दॅट टाइम, असं काही होतं? नाही, होतं कसं, सुरुवातीचं माझं पेमेंट फार कमी होतं मॅट्रिक्स. मी सांगतो तुम्हाला, मी ते सांगायला लागेल, कारण ओनर काय म्हणले मला की आम्ही सुरू करतोय पण आम्हालाच माहित नाही पुढे काय होणार आहे आमचं. आणि त्यावेळेला त्यांनी 35 लाख रुपये त्यात इन्व्हेस्ट केले होते. ती मोठी रिस्क होती त्यांच्यासाठी. आणि माझा पहिला पगार ठरला होता 2000 रुपये. पण मी ठरवलं की नाही, आपण करायचं आहे, कारण आपल्याला नवीन शिकायला मिळतंय. लास्ट मोमेंटला माझा पगार साधारण 25-30 हजार रुपयापर्यंत गेला होता. लोक माझ्यावर फार चांगल्या लोकांचे संबंध आले होते. सगळ्यात महत्वाचं, मी केलेलं क्लायंट रिपीट झालं नाही असं एकही क्लायंट झालं. सगळे क्लायंट रिपीट यायचे माझ्याकडे. काही लोक तर माझ्याशी चर्चा करायला यायचे, बोलायला यायचे, त्यांना आवडायचं स्टायलिंग, सगळं असं काम करायची पद्धत, लाईफस्टाईल, हे कसं असा अपीअरन्स कसा असा, तोपर्यंत तुमची ती दृष्टी पण तयार झाली. हो. म्हणजे समजा एखादा असा आला मला गडबड आहे फार म्हणून आणि तो पाठीवर बसला आणि मी काम करायला लागलो तर त्याला 1 तास कधी गेला कळायचंच नाही. तो माझ्याकडे असा बघत बसला असायचा मी काम करताना, आणि त्याला बरं वाटायचं कारण काय मस्त चालतोय हात आणि हे माझं ते स्पीड बघायला, असं सगळं चालायचं. आणि मग तुम्ही पुढे काय केलं? नोकरी केली कंटिन्यू? नाही, नोकरी केली ना, 6-7 वर्ष नोकरी केली. त्या दरम्यान मध्ये मॅट्रिक्स कंपनीची वेगवेगळी सेमिनार्स, वर्कशॉप मी अटेंड केली मुंबईला जाऊन. मुंबईमध्ये अगदी. पण त्याचा खर्च मग हे लोक करायचे? हा, कंपनीकडनं असायचं ते, कारण कंपनीचं कसं असतं, स्लॅब असतो आणि त्या स्लॅबच्या आधारे मग तुम्हाला कंपनी नेते. मग मालक सांगायचे की आज तुम्ही जावा, ते सोबत असायचे आमच्या. हे मेलरा डिक्सन नावाचा आज जो कंपनीचा हेड आहे त्याच्या हाताखाली आम्ही शिकलो. जर्मनीची एक हेअर ड्रेसर होती जो जॉर्डन नावाची, तिचं एक सेमिनार मी पूर्ण एक फुल डे अटेंड केलं. तिचे सगळे हेअर कट्स बघितले, कलरची थेरी बघितली, अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यावेळेला बघत गेलो. त्याच दरम्यान मग ब्युटीचे काही ब्रँड मार्केटमध्ये आले. म्हणजे त्यामध्ये ग्लोबलायझेशन आणि याच्यामुळे सगळं येतच होतं. हो, येतच होतं.
O3+ सारखा एक ब्रँड मार्केटमध्ये आला, जो इटलीचा होता. त्या ब्रँड मधनं त्यांचं सेमिनार वर्कशॉप अटेंड करता आलं मला. आणि मग ब्युटीचं पण काम माझं चांगलं चाललं. नॉर्मल मी फेशियल करायचो, पण ब्रँडवर काम करायला मग फार सुंदर झालं. पेडिक्युअर मेनिक्युअर ही कन्सेप्टच आम्हाला माहित नव्हती. मला एक माहित होतं की आजोबा नखं काढताना मी बघितलं होतं लोकांचे, वडील नखं काढताना बघितलं होतं. कारण काय होतं, एकच होतं त्यांचं की केस कापून झाले की तो माणूस हात पुढं करायचाच, पुढं करायचा आणि नखं काढून द्यायची. पण त्यालाच पेडिक्युअरचं एक असं गोंडस नाव दिलं आणि मग फार छान. व पायाची काळजी घेणं हा त्यात एक हे तयार झाला, ते पण शिकले. आणि ती कमर्शियल झालं. म्हणजे जी गोष्ट त्यावेळेला आपण त्याला तर त्या गोष्टीला आज हजार रुपये चार्ज केला जातोय पेडिक्युअर करणं. अगदी चांगल्या पेडिक्युअर पार्लरमध्ये तुम्ही गेलात तर 3,000-4,000 रुपये चार्ज केले जातात. इतकं सुंदर ते पेडिक्युअर आणि मेनिक्युअरचा कन्सेप्ट आहे. मला असं वाटतं की तुमची एक मोठी जनरेशन असेल तुमच्या ह्याची, की ज्यांनी पारंपरिक नख कापणे, पारंपरिक केस कापणे आणि दाढी करणे, ते मॅनिक्युअर, पेडिक्युअर, हेअर ड्रेसिंग, सॅलॉन, स्पा, ब्युटी सर्व्हिसेस, याचा हा मोठा टप्पा पार केलाय. बरोबर. मग पुढे काय केलं? मग मी साधारण एक 2014च्या दरम्यान मला असं वाटायला लागलं की आपण आपलं सलून असावं. आता आपण केलं काम. आणि मग मी माझ्या ओनरना सांगितलं की मी माझं सलून सुरू करतोय. त्यावेळेला लिटरली माझ्याकडे माझ्या पगारातलं 1,15,000 रुपये शिल्लक होते माझ्याकडे. कारण माझं आर्थिक नियोजन व्यवस्थित होतं. मी काय होतं, माझ्याकडे दररोजच्या दररोज माझे हिशोब लिहिलेले असायचे. माझं पैसे आज आले किती, माझ्याकडनं खर्च किती झाला, माझ्या बँकेत किती पैसे भरले गेले, ह्या सगळ्याची डे टू डे नियोजन. एकही दिवस असा नव्हता की माझ्याकडून, म्हणजे मी समजा माझ्या त्यावेळेला एखाद्या चुकीच्या गोष्टीसाठी जरी पैसे खर्च झाले असले तरी ते लिहून ठेवले होते माझ्याकडे. आणि मग त्याचा फायदा असा झाला की माझ्याकडे तेवढे हे होते, मी ते 1,00,000 रुपये मी बिल्डरला दिले. तर पार्लर काढायचं म्हणून. आता गंमत अशी होती, किती स्क्वेअर फीट जागा होती ती जागा माझी साधारण 750 स्क्वेअर फीट जागा आहे, 750. आणि त्याचा टोटल नंतरचा हे केला तो 1,370 स्क्वेअर फीट पर्यंत. म्हणजे आज 1,370 मध्ये तुमचा व्यवसाय सुरू आहे. तर जे हुपरीमध्ये 100-100-125 स्क्वेअर फीट मध्ये ते होतं, ते 1,300 पर्यंत आलं. बरं, त्यामध्ये 1,00,000 रुपये जाणं पुरवठदार नव्हतं आणि गाळ्याची किंमत होती 1 CR. ते असं एक हे होतं, चांदण्या चमकल्या. त्यात काय झालं दुर्दैवानं की मला बिल्डरांच्याकडनं फार मला प्रेशराईज केलं गेलं पैसे देण्याच्या संदर्भात. आणि मला ते पैसे जात नव्हते त्यांच्याकडं. मी साधारण 10 बँकेला अप्रोच झालो होतो. बँकेला मी सांगत होतो की मी चांगलं काम करू शकतो, मला पैसे द्या, माझ्यावर विश्वास करा. पण कुठली बँक लवकर विश्वास ठेवत नव्हती. त्या दरम्यानच्या काळात मी जिथं काम करत होतो तिथल्याच माझ्या क्लायंटनी मला विचारले की सही अरे काय तुझं मूड दिसत नाही, काय झालंय. आणि मग मी त्या 1-2 क्लायंटना ते सांगितलं. आणि मला आवर्जून सांगायला लागेल की भरत जाधव नावाची व्यक्ती आहे कोल्हापूरमध्ये, ज्यांना बापू जाधव म्हणतो, त्यांचे ते चिरंजीव. आणि इंडस्ट्री मधलं कोल्हापूरमधलं मोठं नाव बापू जाधवांनी बिल्डरना सांगितलं की सयाजीला तुम्ही गाळा द्या, त्याचे जे पैसे असतील ते मला सांगा, त्याला फक्त टाइम पिरियड द्या. त्या टाइम पिरियडमध्ये जर त्याच्याकडून पैसे मिळाले नाहीत तर मी त्याला जबाबदार आहे. आणि मग बिल्डरने मला बोलवून सांगितलं की सयाजी तुम्हाला ज्या दिवशी जमतील त्या दिवशी तुमचे पैसे द्या. तुमचे पैसे आज जमा झाले, कारण ज्या व्यक्तीने तुमच्याबद्दल आम्हाला सांगितलंय त्यांच्या समोर आम्ही नाहीच म्हणू शकत. आणि मग माझा सलूनचा तो गाळा फायनल झाला. तर मग अशी एक विषय झाला आपला की रस्त्यावर दिसतं किंवा बाबा गाळा अमुक ठिकाणी असावा, हे असावा, लोकांच्या नजरेत यावं सगळं, ही जी संकल्पना होती, ही संकल्पना मी माझ्या सलूनच्या बाबतीत जराशी वेगळी केली. त्याचं कारण पण घडलं तसं. मला बिल्डर काय म्हणले, तू खालचा गाळा घ्यायच्या वगैरे पडू नको, ते फार कॉस्टली जाईल, तू गाळा वरती बघ बिल्डिंग मध्ये. आम्ही म्हणजे सलून करणार आहे, वरती कसं करणार मी, लोकांना दिसायला पाहिजे ना. त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की एक काम कर, तू तुझ्या संबंधित ग्राहकांना फोन कर. आणि मी 10 लोकांना फोन केला आणि त्यांना विचारलं की मी सलून घालतोय पण मला खाली जागा नाही आहे आणि माझी जागा थोडी होती. त्यांनी मला सांगितलं सयाजी तुम्ही 10व्या मजल्यावरती जावा किंवा गाव सोडून गावाच्या बाहेर जावा, आम्ही तुमच्यापर्यंत येणार. आणि मग मी निश्चय केला की आपण फर्स्ट फ्लोअरला सलून सुरू करू, आतल्या बाजूला. तुम्हाला त्यावेळेला ती जागा परवडत होती. एवढीच आहे पहिला, बाकी इतर जागा परवडणं शक्य नव्हतं. आणि मग त्याप्रमाणे ते सलून सुरू झालं. सलून सुरू झाल्यानंतर योगायोगाचा भाग इतका चांगला आहे की माझी बायको माझ्या सोबत सतत होती. म्हणजे माझ्या सुख दुःखात प्रत्येक गोष्टीत, म्हणजे हुपरीतला माझा प्रवास असेल किंवा कोल्हापूरमध्ये येणं असेल,
आणि 2000 मध्ये राहणं असेल हो हो हो, फार 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 विचित्र सिच्युएशन मध्ये, पण तिनं कधी त्याची काय हे नाही केली. किंवा लोनचं ज्यावेळी चालू होतं त्यावेळेला माझं जे प्रेशर असायचं ती दररोज रात्री घरी गेली की मला समजून घालायची, होईल हो होईल हो, आणि एक कॉन्फिडन्स द्यायची, काय अडचण नाही, आपण कोणाचं वाईट केलेलं नाही, हे नाही ते नाही, तिच्या त्या एक भाबड्या भावना असायच्या. आणि त्या हिशोबाने तिनं मला फार चांगला सपोर्ट केला. दुसरं, माझ्या बहिणींची मुलं होती, त्यामध्ये अतुल होता, अमृता आहे, सोनाली आहे. या मुलांनी फार चांगला सपोर्ट केला मला. ती मुलं चांगल्या पद्धतीने ऍडव्हान्स मध्ये तयार झाली, कारण ती 6-7 वर्ष माझ्यासोबत होती, 5 वर्ष तरी माझ्यासोबत अगोदरच. आणि मग अतुलनं लॉरियलला मुंबईला कोर्स केला, आणि मुंबईला कोर्स केल्यानंतर त्यानं सांगितलं की मामा आपण कोल्हापूरमध्ये आपलं सलून करू, आपल्या बरोबर सोबत सगळ्यांना घेऊन गेलं पाहिजे सोबत. मग मी दुकान ज्या वेळेला सुरू केलं 2014 मध्ये, तेव्हा दुकानाला नाव काय द्यावं याबद्दल एक मी थोडासा संशय होतो. काहीतरी असं वेगळं द्यावं, स्टाईल हे ते असं तसं. आणि अतुल शिंदे नावाचे एक क्लायंट होते माझे, त्यांनी मला सांगितलं की ते मला मामा म्हणायचे, मामा नाही, की तुम्हाला नाव हे तुमचंच द्यायचं आहे आणि आपण तो ब्रँड करणार आहोत. ओके. आणि मग सयाजी नाव फायनल केलं. आणि मग बरं, सयाजी हेअरड्रेसर, सयाजी सलॉन, सयाजी सलून, नाही म्हणजे थांबा काहीतरी वेगळं करूया. आणि मग त्यांनी सुचवलं मला सयाजी हेअर अँड ब्युटी कन्सेप्ट. आणि मग स्पा, पार्लर, सलून हे सगळं बाजूला पडलं आणि सयाजी हेअर अँड ब्युटी कन्सेप्ट नावाचं ते सलून 2014ला सुरू झालं नोव्हेंबर. म्हणजे खरं तर मला असं वाटतं की या आपल्या तरुण मित्रांनी हा जरूर धडा घ्यावा की आपल्याला आपण ब्रँडिंग कसं करतो स्वतःच सुरुवातीपासून, बरोबर, तर त्याचा विचार अगोदरच सुरू केला पाहिजे. आणि त्याचं प्रेझेंटेशन, मुख्य म्हणजे प्रेझेंटेशनचा भाग फार महत्वाचा आहे. ओके, आता पुढे आपण त्यानंतर मग सुरू झालं सलून. मला एक असं वाटायचं नेहमी माझ्याकडे काही चांगल्या गोष्टी आहेत, ह्या आपण जर इतरांना दिल्या तर एकतर इतरांना दिल्याचं एक समाधान मिळेल आणि आपल्याला पण थोडस ते हे होईल. म्हणून मी ठरवलं की आपण अकॅडमी सुरू करायची. अकॅडमी सुरू केली कन्सेप्ट मध्ये. पण अकॅडमीचे सगळे जे काही शिकवण्याचे तुमचे मॉड्यूल्स आहेत ते तुमचं तुम्ही डेव्हलप केले? मी डेव्हलप केले. त्याला काय केलं, मी 1-2-3 महिने बसून मी माझे पूर्वीचे सगळे अनुभव आठवत गेलो आणि मग मी रायटिंग केलं, सगळं टोटल सिलेबस तयार केला मी माझा. त्यामध्ये जो पहिला माझा टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे एथिक्स ऑफ द. जर तुम्हाला सलून व्यवसाय करायचा असेल तर नैतिक मूल्य काय असावी त्याची ते तुम्ही शिकवता, पहिला शिकवतो. त्याच्याही अगोदर सलून व्यवसायाची पार्श्वभूमी म्हणजे मागाशी मी तुम्हाला जो 12 वर्षांचा प्रवास सांगितला तो प्रवास पण मी शिकवतो नक्की शिकवतो तो प्रवास. आणि मग त्यानंतर आपला इतिहास माहिती असा पण या नवीन पिढीला, नॉट नेसेसरी की यू बिलॉंग टू दॅट कास्ट, पण समाजाची. पण या व्यवसायात हे स्वरूप बदलत गेलं किंवा जुन्या पिढीने हे काय केले नेमकं हे माहिती पाहिजे. यासाठी मग मी तो टॉपिक घेतला आणि तो एथिक्सचा टॉपिक संपल्यानंतर मी सगळ्या मुलांना विचारतो, या नियमामध्ये ज्यांना काम करता येणार आहे त्यांनी राहायचं, बाकीच्यांनी जायचं. मग त्यामध्ये व्यसनाचा विषय असेल, त्यामध्ये अगदी मी सांगतो, दिवसा दुकानात तुम्हाला उभा राहायचं असेल तर कांदा खायला परवानगी नाही, तुम्ही लसूण खायचा नाही. तुम्हाला जे खायचं आहे ना, जर तुम्ही ती जेवणार आहात, नॉनव्हेज खाणार आहात, कांदा खाणार आहात, तर त्या दिवशी दिवसभर तुम्ही दुकानात काम करू नका. तुम्ही मग नाहीतर रात्री करा, त्याला ऑप्शन नाही दुसरा. कारण ज्या वेळेला मी क्लायंटचं काम करतो आणि एखाद्या क्लायंटच्या चुकून समजा दुर्दैवानं मूग दुर्गंधी आली तर आपल्याला किती त्रास होतो. आणि आपण जर तेच केलं तर मग लोकांनी तुम्हाला पैसे तरी का द्यायचे. म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा खूप फार महत्वाचे आणि त्या आम्ही स्ट्रिक्टली सांभाळतो. मी फार स्ट्रिक्टली की लोकांना आपल्यापासून असं अजिबात वेडवाकडं वाटू नये, प्रसन्न वाटायला पाहिजे बघितल्यानंतर सुद्धा, काम करून घेताना सुद्धा. त्यानंतरचा एक पार्ट असा होता की आतली इन्स्ट्रुमेंट्स असतील किंवा ऍप्रॉन्स असतील, टॉवेल्स असतील. आमच्या बऱ्याचशा लोकांना ग्रामीण भागातल्या अजून पण सवय काय आहे, एक अर्धा टॉवेल घेतले, अर्धा ऍप्रॉन घेतले की त्याच्यावर आम्ही वर्षानुवर्ष काम करतो. दुर्दैवानं काय होतं, ब्रशनं दाढी केली जाते, तो 10-10, 2-2, 4-4 वर्ष ब्रश बदलत. आणि मग मी लोकांना सांगितले की अरे असं करू नका, तुम्ही तुमच्याकडे एक 5-50 टॉवेल असू द्या, आजचे टॉवेल वेगळे करा, आजच्या ऍप्रॉन वेगळ्या करा, सेट पाहिजे. तुम्ही, मी असं म्हणतो नेहमी प्रत्येकाला मोटिवेट करताना, अरे तुम्ही बायको कशासाठी केली आहे, तिला याच्या निमित्ताने इन्व्हॉल्वमेंट करून घ्या तुमची, की अरे हे तुझं काम आहे, हे तू मला स्वच्छ करून दे, मी ते सलून मध्ये वापरणार. मॅनेजमेंटचा पार्ट आहे तो.
आणि तिलाही समाधान मिळेल ना की मी बाबा याचे दोघांचाही सहभाग. हा सहभाग. अशा हिशोबानं मग ते लोकांना सांगितलं आणि मग ते हळूहळू पटायला लागलं. त्यानंतर ज्या वेळेला आम्ही पूर्वी ब्रश दाढी करायचो, तो ब्रश आम्ही एकच ब्रश सगळ्यांना वापरला जायचा. मग मी बऱ्याचशा मुलींना सगळ्यांना सांगितलं, त्या ब्रश मधून बाहेर पडलो आणि सगळ्यांना सांगितलं तुम्ही फोमची सेव्ह करा. फोम हा रेडीमेड असतो, जो एकदा वापरला, हात वॉश केला की विषय संपला. परत सेकंड दुसऱ्या क्लायंटला तुम्ही म्हणजे हायजीन सांभाळणं वगैरे. मग आता अकॅडमी तुमची किती वर्षांची आहे? अकॅडमी लगेचच म्हणजे दुसऱ्या वर्षी 2015 मी अकॅडमी स्टार्ट केली. हायजीन मध्ये आणखीन एक विषय येतो, तो स्टरलायझरचा. छोटे स्टरलायझर बॉक्स मिळतात, बरेचसे दुकानदार आमचे दुर्लक्ष करतात. पण जर स्टरलायझर बॉक्स असेल तर तुमची इन्स्ट्रुमेंट छानपणे स्टरलायझर होतात. ती एक 10 मिनिटं जरी ठेवली तरी स्टरलायझर होतात आणि त्यानंतर तुम्ही वापरलात तर त्याचं चांगलं हे होऊ शकतो. पण लोकांना दाखवता येतं की माझ्याकडे स्टरलायझर बॉक्स आहे आणि मी इन्स्ट्रुमेंट स्टरलाइज करून घेतो. माझ्या ॲप्रॉन्स तुम्हाला प्रत्येकाला वेगळी वापरली जाते, माझ्याकडचा नॅपकिन वेगळा वापरला जातो. त्याचं दुसरं एक कारण असं आहे की ज्या वेळेला मी लोकांच्याकडून मला अपेक्षित असणारे पैसे चार्ज करतोय तेव्हा ह्या गोष्टी लोकांना दिल्याच पाहिजेत. मग अकॅडमीचा जो विषय येतो तो 2015 मी अकॅडमी सुरू करायचा निर्णय घेतला. आणि त्यातली एक गंमत आहे सांगण्यासारखी. मी असं वाटलं मला की आपल्या समाजासाठी आपण काहीतरी करावं म्हणून मी ग्रामीण भागातल्या काही गोरगरीब मुलांना गोळा केला आणि त्यांना सांगितले की अर्धा लोकांना या तुम्ही. आणि मी ते विना मोबदला सुरू केलं. पहिलं मला जे माहित होतं ते सगळ्यांना सांगावं, हे करावं म्हणून. पण दुर्दैवाचा भाग असा, साधारण त्या बॅच मधलं कोण उभा नाही राहिलं. आणि मग मला त्या शाण्या माणसाला सल्ला दिला की फुकट मिळालेल्या कुठल्याही गोष्टीला किंमत नसते. आणि मला खरं तर म्हणजे मी ते माझ्या मनाच्या विरोधात होते की लोकांच्या आपण पैसे घ्यावेत. पण मला पण वाटलं की अरे नाही, यांना त्याची व्हॅल्यू कधी कळेल आपण. कारण मी ते रात्रंदिवस म्हणजे माझ्या नोट मधल्या काही नोट रात्री 2 वाजता मी जाग आल्यानंतर मला आठवलं की हे लिहायचंय, त्यामुळे मी रात्री 2 वाजता लिहून पहाटे 5 पर्यंत लिहित बसलो की हे द्यायला पाहिजे आपण आपल्या मुलांना. यामध्ये मग काही मोटिवेशनचे धडे असतील, काही कामाच्या संबंधितल्या गोष्टी असतील, या गोष्टी मी सांगत राहिलो. आणि मग दुसरी जी बॅच होती त्या बॅचला मी सांगितले की माझी एवढी फी आहे. हा, अगदी मी सुरुवातीला 10,000 रुपये चार्ज करायचो, आज मी माझ्या अकॅडमीला एका स्टुडंटला 1 लाख रुपये चार्ज करतो. आणि किती येतात साधारण? 7 ते 10. एक बॅच माझी 22ची पण झाली. पण मला एक लक्षात आलं यावेळी मी साधारण 10 पर्यंत स्टुडंट घेतले तर आपण त्यांना न्याय देऊ शकतो हे प्रॅक्टिकली काम करताना, किंवा त्यांचा मग गोंधळ होत नाही सगळ्यांचा. असं एक बॅच तर माझ्याकडे अशी होती 2015च्या एंडची, जे माझ्यापेक्षा सुद्धा वयाने मोठे होते. म्हणजे ते माझ्याकडे आले सगळे मिळून असे ग्रुपनं. त्यामध्ये शिक्षण कमी आणि त्यांनी सांगितले की आम्हाला हे तुमचं सगळं पटतंय आणि आम्हाला पण हे करायचंय. आमची प्रत्येकाची सलून आहेत, 15-15 वर्ष, 16 वर्ष, 14 वर्ष आम्ही आमच्या खेडेगावांनी काम करतोय. पण परवा कुठल्या तरी कार्यक्रमात मी बोलतो भाषण करताना, ते ऐकलं आणि त्यांनी सांगितले की मला नाही, आम्हाला शिकायचं. आम्हाला पण असं वाटतं की तुमच्या, कारण माझं पण वय जास्त होतं, माझं वय 48 वर्ष वय त्यावेळेला. मग त्यांना असं वाटणार हा माणूस या वर्षी आता दुकान सुरू करू शकतोय 45व्या वर्षी, तर मग आपल्याला काय अडचण आहे. आणि मग ते आले, त्यांनी फक्त आठ काय घेतली, आमच्या बॅच मध्ये सुशिक्षित मुलं नकोत, नवीन मुलं नकोत, कारण आम्हाला काय कळणार नाही, तुमचा एक पण इंग्लिश शब्द कळणार नाही, मी प्रत्येक शब्द तुम्हाला विचारणार. आणि मला सांगायला अभिमान वाटतो त्या गोष्टीचा की ती सगळेच्या सगळे एसी सलून मध्ये कन्वर्ट झाले. यशस्वी आहेत. ज्यांना 100 रुपये घेणं माहित नव्हतं ते आज आपल्या कामाला 1000-2000 रुपये पर्यंत चार्ज करतात लोकांच्या, आणि लोक आनंदाने त्यांना ते देतात. म्हणजे तुमचा प्रवास हा 12 बलुतेदारी ते हायली प्रोफेशनल असा झाला, तो आतापर्यंत अतिशय यशस्वी आहे. आणि त्यातलं जे मॉडर्न टेक्निक आहे, त्यातली जी प्रोफेशनल एथिक्स आहेत, प्रोफेशनलिझम आहे, तो तुम्ही सांभाळत आजवर तुम्ही या ह्याला पोहोचलात. तुमचं सामाजिक काम पण खूप आहे, सामाजिक भान पण तुमचं जास्त आहे. तर त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया. तुम्ही काय काय सामाजिक काम करता? मला एक तर स्वतःला असं वाटतं की आपण स्वतःबरोबर जगताना थोडंसं इतरांच्यासाठी जगतो, त्याचा एक आनंद मिळतो. थोडासा एक सामाजिक ऋण असतं, कारण लहानाचं मोठं होताना समाजात वावरतो आपण, ते ऋण असतं आपल्यासोबत. आणि मग मला असं वाटत गेलं की आपण आपली जी कमकुवत काय म्हणजे ग्रामीण भागातील लोक आहेत त्यांच्यासाठी काय करता येईल. मुळात माझा पहिल्यापासूनचा स्वभाव थोडासा असाच होता की एक थोडं त्यात मी एकदा माझ्या वाचनात असं आलं होतं की तुम्ही जे काम करताय ते पॅशन, आणि त्याला जर थोडासा सामाजिक टच असेल तर तुमचं जगणं फार सुसह्य होतं.
म्हणजे त्याच्या पुढे मी असं वाचलं होतं की तुम्हाला हार्टशी संबंधित प्रॉब्लेम येऊ शकतो. येणार नाही. आणि मग भले येतील ना येतील, पण मला असं वाटणार आपण करायला काय अडचण आहे. आणि मग त्या अनुषंगाने मी ते करत गेलो. आणि मी नाभिक समाजाचं संघटन फार चांगल्या पद्धतीने माझ्या गावापासून केलं. म्हणजे मी माझ्या गावचं संघटन पहिल्यांदा केलं. मग हुपरीमध्ये मी आलो. हुपरीमध्ये फार मोठं संघटन चांगल्या पद्धतीने त्या लोकांना एक चांगल्या गोष्टी सांगितल्या. त्यामध्ये त्यांना हे पण सांगितलं, अरे आपण गावाबरोबर काम करतोय तर त्या लोकांना आपल्याला सोबत ठेवायचं आहे. हे तुम्ही संघर्षच करायला पाहिजे असं नाही. चांगल्या गोष्टीनं पण तुम्ही इन्व्हॉल्वमेंट होऊ शकता ना तुमची गावाबरोबर. कारण बऱ्याच वेळा आमच्यातल्यांचं काय, त्याचं काय असं होतं, त्यात कशाला जायचं असं होतं. तर त्याच्याऐवजी मी लोकांना सांगितलं, चांगुलपणानं तुम्ही हे करू शकता. चांगुलपणानं लोक तुम्हाला पैसे देत आहेत, तुम्ही चांगलं काम करू शकताय. अशा गोष्टी करता करता मग हातकणंगले तालुका झाला. आणि हातकणंगले तालुक्याचं संघटन मी जेव्हा केलं त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक असं सगळीकडे वातावरण झालं की या तालुक्यामध्ये नाभिक समाजाचं संघटन फार चांगलं आहे. आणि मग जिल्हा कार्यकारिणी बांधण्याची जबाबदारी माझ्याकडे आली. त्यावेळेला महाराष्ट्र नाभिक महामंडळ नावाचं एक संघटन महाराष्ट्रामध्ये काम करत होतं. आणि त्या संघटनेचा सहभाग कोल्हापूरमध्ये होता. कारण 1981 साली बिहारचे मुख्यमंत्री जननायक कर्पूरजी ठाकूर आले होते कोल्हापूरमध्ये. त्यांनी ते संघटन उभं केलं होतं. तर त्या संघटनेचा आज मी एक मोठा भाग आहे. मी राज्य सचिव म्हणून काम करतोय. म्हणजे माझ्या गावच्या अध्यक्षपदापासून मी जिल्ह्याचा अध्यक्ष 10 वर्ष, तालुक्याचा अध्यक्ष 5 वर्ष जिल्ह्याचा, त्यानंतर मी राज्याचा सचिव म्हणून काम करतो. आणि आज पण महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा लोकांना असं वाटतंय, म्हणजे मी आज तुमच्यापर्यंत आलो ते यायच्या अगोदर काल मी नाशिकमध्ये तिथल्या काही विद्यार्थ्यांचा, गुणवंत लोकांचा सत्कार सन्मान करायसाठी गेलो होतो. त्याही लोकांना मी मोटिवेट केलं की अरे आपण समाजासाठी जगायला पाहिजे, काम करायला पाहिजे. खरं तर यामध्ये थोडंसं नुकसान होतं, पण एक मानसिक समाधानाने जे मिळतं त्याला म्हणजे अमूल्य आहे, त्याला व्हॅल्यू नाही, असा एक विषय आहे. ओके. म्हणजे आज एक 12 बलुतेदाराचा मुलगा ज्यानं खूप पारंपरिक पद्धती पाहिल्या आणि त्या पद्धती पाहत पाहत जो मोठा झाला, शाळेत गेला, शाळेनंतर कॉलेज केलं आणि एका शहराची ओळख झाली, शहरातल्या जीवन पद्धतीची ओळख झाली आणि त्यातून एक दृष्टी बनत गेली. आणि त्या दृष्टीचा परिपाक म्हणजे आजचं सयाजीज हेअर अँड ब्युटी. आणि आज ते ब्रँड आहे. तुम्ही त्याचं रजिस्ट्रेशन केलंय? हो, रजिस्ट्रेशन ते काय असतं? मी ऍक्च्युली माझा लोगो, माझं नाव आणि माझं टीचिंग सेंटर मी सेंट्रल गव्हर्नमेंटला रजिस्ट्रेशन केलंय. त्याला काय म्हणतात? त्याला ते आता ऍक्च्युली कसं आहे, स्किल डेव्हलपमेंट खाली त्याचं रजिस्ट्रेशन होतं आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला मी ते रजिस्ट्रेशन केलंय. मला याही दरम्यान आणखीन एक सांगायला आवडेल की म्हणजे मी 5वी ते 10वी हुपरी येळगुड चालत जाणारा मुलगा, कोल्हापूरमध्ये मोडक्या सायकलवरून फिरणारा मुलगा, आज एक स्वतःची अत्यंत चांगली लाईफस्टाईल. बरं, हे असताना माझ्यासोबत माझा बंगलो आहे, माझी स्वतःची एक कार आहे, माझ्या सोबत असणारी माझी जी सवंगडी आहे, म्हणजे माझी भाची कंपनी किंवा माझ्याकडे काम करणारी मुलं आहेत, यांना पण मी यांची पण लाईफस्टाईल चेंज करून टाकली. कारण सोबतची माणसं जर व्यवस्थित असतील, ती जर चांगली राहत समाधानी असतील, तर मग त्या सगळ्या गोष्टी आहेत. अशा अनुषंगाने हाच खरं तर जास्त यशस्वी आणि तुमचा जो एंटरप्रेन्योर म्हणून प्रवास आहे तो आत्ता जो सुरू आहे, तर तो त्यामुळे जास्त यशस्वी झालेला आहे. तर आज आपण इथेच थांबूया. आणि खरं तर हे खूप इन्स्पिरेशनल आहे, खूप मार्गदर्शक आहे. आणि आज मी तुम्हाला खरं तर लहान, माझा पॅटर्न असा आहे की मी लहान, साधारणपणे खूप तरुण मित्रमैत्रिणींची ओळख करून देते. पण आज मी तुम्हाला मार्गदर्शक म्हणून सगळ्यांसमोर प्रेझेंट करतेय, तर त्याचा मला खूप आनंद आहे. आणि हा व्यवसाय जो खूप पारंपरिक होता आणि मान्य आहे की आता त्याचं स्वरूप सगळीकडेच बदललंय, पण त्याचा सुद्धा एक वेगळा भाग किंवा त्याचं एक वेगळं स्वरूप आम्हाला आज कळलं. कारण आम्ही फक्त पार्लरमध्ये जाणं आणि पार्लरमधून बाहेर पडणं एवढंच बघतो, पण त्याचं आत काय चालतं, त्याचा अंतरंग काय हे आज आम्हाला कळलं. तर आज तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी बोललात, याच्याबद्दल धन्यवाद. काही दिवसांनी मला असं वाटतंय की तुमच्या पार्लरमध्ये किंवा ह्या व्यवसायामध्ये, मी त्याला लाईफस्टाईल सर्व्हिसेस म्हणेन, तर त्या लाईफस्टाईल सर्व्हिसेसमध्ये अजून काही ऍडव्हान्स काही येतंय का, तर त्याची माहिती आपण जरूर घेऊया पुढच्या काही भागांमध्ये. तर आज आपण इथे आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याच्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. सागा क्रिएशन्स निर्मित द रोड टेकन करिअर पाथच्या आजच्या भागामध्ये आपण श्री सयाजी झुंजार यांना भेटलो. त्यांचा प्रवास 12 बलुतेदार मधला व्यवसाय ते एंटरप्रेन्योर हा आपण पाहिला. अतिशय मार्गदर्शक आणि अतिशय रोचक होता तो.
आपण आपले अभिप्राय कळवा, आपण आपल्या कॉमेंट्स द्या. ह्या मुलाखतीच्या बद्दल आपल्याला काय वाटतं ते आम्हाला जरूर कळवा. इथून पुढचे कोणते विषय आम्ही हाताळावेत याचंही आम्हाला कळवा. सागा क्रिएशन्सला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. सागा क्रिएशन निर्मित द रोड टेकन करिअर पाथ या कार्यक्रमामध्ये आज आपण मला बोलवलं आणि खरं तर मी स्वतःला धन्य समजेन, कारण तुमचं चॅनेल हे नवीन असलं तरी तुमची जी संकल्पना आहे ती फार चांगली आहे. तुम्ही फार चांगल्या लोकांना समाजासमोर आणताय, कारण आज समाजाला ह्या गोष्टीची गरज आहे आणि अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट तुम्ही लोकांच्या समोर न्याव्यात, नवीन आयकॉन्स लोकांच्या समोर, नवीन तरुण पिढी समोर ठेवावेत. आणि या चॅनेलला माझ्या खूप शुभेच्छा तर आहेतच, पण मी सर्वांनाच विनंती करेन आपण या चॅनेलला सबस्क्राईब करावं, आपण लाईक करावं आणि या चॅनेलची अशीच भरभराट व्हावी आणि हे खूप चांगल्या पद्धतीने निश्चितपणे जाईल याबद्दल मला काही मात्र शंका नाही. तुम्हाला मनापासून धन्यवाद.